नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल खिंगट रस्सा। तर आपण इथे आज खिंगट रस्सा बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी बघा खिंगट घेतलेला आहे। तर खिंगट म्हणजे काय, तर पाऊस पडला ना की अशी छोटी छोटी मच्छी यायला लागते। हे बघा, तरी मच्छी कधी कधी मिक्स सुद्धा असते बघा, अशी छोटी मच्छी, कोलंबी, मांदेली वगैरे मिक्स पण असतात आणि काही वेळेला नुसते छोटे छोटे बोंबील सुद्धा असतात। तर आपण याचा आज मस्त असं आंबट तिखट रस्सा बनवणार आहोत। तरी पहिली मच्छी आपण साफ करणार आहोत। त्यासाठी हे बघा, पहिले याचं असं डोकं काढून घ्यायचं, त्यानंतर त्याच्यामधली जी घाण वगैरे आहे पोटातली ती काढायची आहे आणि मग शेपटी सुद्धा। ही छोटी मच्छी असल्यामुळे ना ही हाताने सुद्धा साफ केली तरी चालते। हे बघा, सहज तुटते अगदी, अशा प्रकारे साफ करायचे आहे। हे बघा, पटकन साफ होते। आता सर्व मच्छी मी अशी साफ करून घेते। हे बघा, इथे सर्व मच्छी साफ झालेली आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा मी इथे घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। त्यासाठी पहिला आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत, त्यानंतर घरगुती मसाला, इथे मी 1.5 चमचा घरगुती मसाला घेते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका। त्यानंतर हळद, थोडा गरम मसाला, थोडंसं हिंग। आता आपण याचा रस्सा बनवण्यासाठी घेणार आहोत। तर इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकणार लसूण। लसूण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे, एकदम असा मस्त गोल्डन होईपर्यंत। कारण या रश्श्यामध्ये फक्त लसूणचीच फोडणी दिली जाते आणि ही फोडणी ना छान बसली की रस्सा सुद्धा छान येतो। बघा, हा आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे। हे बघा, इथे आपलं लसूण सुद्धा मस्त असा इथे आता झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये खिंगट टाकून घेणार आहोत। हा जो रस्सा येण्याला जास्त वेळ नाही लागत, एक आरामात 5 ते 7 मिनिटांमध्ये हा रस्सा एकदम होऊन जातो आणि आंबट तिखट हा रस्सा मस्त होतो एकदम। त्यासाठी इथे मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। जास्त नाही पाणी घालायचं, थोडंसंच घालायचं आहे, कारण की थोडंसं केलं ना तर एकदम छान असा होता। आणखीन थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घालते। आता आपलं झालेलं आहे। आता झाकण ठेवून एक 5-7 मिनिटं आपण कमी गॅसवर हा शिजवणार आहोत। हे बघा, मस्त असा आपला इथे रस्सा हा उकळलेला आहे आणि वास तर खूपच छान येतो। हे बघा, छोटी मच्छी असल्यामुळे रस्सा पटकन होतो। हे बघा, मस्त आंबट तिखट इथे रस्सा आपला आता बघा तयार झालेला आहे इथे, आणि कमी गॅसवरच शिजवायचा आहे। जर तुम्ही जास्त फास्ट केलात ना मग ती मच्छी लगेच तुटू शकते। तर थोडीशी कोथिंबीर घालून गॅस आपण बंद करणार आहोत। हे बघा, इथे आपला मस्त असा आंबट तिखट खिंगट रस्सा इथे तयार झालेला आहे। हा तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबत तर एक नंबर लागतो। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।